आईने का दुकान होगी तो हम बिना परमिशन के नहीं लगा सकते। टैक्स भी उसका वैसे दरवाजे का बंद कर दिया, वहाँ पे जाएंगे आपको जाएंगे। दुकान बंद हुई, तुमने ना एक्सेप्ट करेगी फिर मुझे पैसे भरने का। हाँ तो पैसे भरने का एक्सेप्ट करने से बस 3 लाख रुपए दे दो, इन्होंने मिला दी तो फिर मैं अभी हमारे कमीशन को पैसे अंदर सब बर्डन हमको पैसे मांग भरे, 1-2 दिन का टाइम दिया तो नहीं भरे, पूरी दुकान बंद कर दूंगा और उसके बाद में नहीं भरे तो निकाल भी दूंगा दुकान। कितनी भी बोलता हूँ तुम्हारा वो टाइम दे रहा हूँ, 2 दिन के अंदर करो तुम दुकान। चुकीची कारवाई झाली आणि कारवाई चुकीची नाही साहेब, आम्ही कारवाईवर आक्षेप नाही घेत। आम्ही हे सांगत आहे की आम्ही कमिशनर साहेब सोबत बसलं, त्याला भेटला, त्यांच्यासोबत हे सगळं काही चर्चा केली, चर्चा केल्यानंतर आम्ही रोडवर गेला, आम्ही चर्चा केला त्यानंतर रोडवर गेलो ना, आम्ही स्वतःहून रोडवर नाही गेलं। आणि जेव्हा आम्ही रोडवर गेला त्यावेळी काहीही जे अतिक्रमणची कारवाई तिथे चालू नसतं। जे अधिकारी आमच्या विरुद्ध FIR केलेली आहे ते अधिकारी पण त्या जे तो दिवशी आणि त्यावेळी तिकडे नाही होते ना, आणि जेव्हा ते तिकडे नाही होते तिथं असं जे तो FIR कशा करू शकतं। आमच्या म्हणणं इतकंच आहे की रमजानचा पाक महिना आहे, यामध्ये हिंदू मुस्लिम दलित सगळं आमचे भाऊ मिळून फूड विक्रेता करता, फूड खरीदता, दुसरे काय जे तो प्रमाणित काम यावेळी करता। तर आमचं सांगणं इतकंच होतं की रमजान होऊ द्या, त्यानंतर अशी कारवाई तुम्हाला करायची आहे तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू, आम्ही तुमच्या सोबत राहू, हे सगळं जे तो अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न करणार आणि नक्की आम्ही त्याच्यासाठी प्रशासनचा साथ देणार। याच रमजान महीने हुआ था, उसी के बाद अब प्रोसेस चालू हुई और आप पे आपत्ति था कि कार्रवाई 14 नगर से होगी, उसकी प्रोसेस चालू हो। ओके, आम्ही कमिशनर साहेबला हेच सांगणार आहे की आम्ही रोडवर आले होते, ते सामान्य लोकांसाठी आम्ही आले होते आणि आम्ही नियमानुसार तिकडे गेले होते। तिकडे जाण्याच्या पूर्वी मी स्वतः कमिशनर साहेबला भेटून सगळं विचार केलं होतं, डिस्कशन केलं होतं, त्यानंतरही आम्ही स्पॉटवर गेलं होतं। जे FIR आमच्या वर टाकलेली आहे ते फेक आहे, ते अनलॉफुल आहे आणि ते कॉर्पोरेशनचे नियमचे उल्लंघन आहे आणि जे आरोप आमच्यावर ते FIR मध्ये केलेले आहेत ते निराधार आहे। आमच्याकडे 10 असे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करत आहे, आम्ही त्याला साहेब म्हणत आहे, आम्ही त्याला रिक्वेस्ट करत आहे की जे FIR आमच्यावर टाकलेली आहे ते बोगस आहे आणि आम्ही डेफिनेटली आम्ही लॉ जे आम्ही आमच्यावर जे आम्ही कोर्टला जाऊ शकतो, आम्ही सगळं काही आम्ही करणार ना त्याच्यामध्ये, आणि आम्ही पोलिसला पण सहयोग करणार। जेव्हा पोलीस आम्हाला सांगतील की तुम्ही आमच्या समक्ष या, आम्ही जाणार। नाही, पण त्यांचं म्हणणं त्याच व्हिडिओच्या आधारावर ही कारवाई होते, त्यांच्याकडे पण व्हिडिओ आहे, तुम्ही हे सगळं गोंधळ घातलेला आहे। आम्ही चॅलेंज करतो कमिशनर साहेबला की आज शो करा, एक व्हिडिओ असा शो करा ज्याच्यामध्ये समीर साजिद बिल्डर विरोधी पक्षनेता कोणत्याही अधिकाऱ्याला जीव मारण्याची धमकी देत आहे, त्याला धक्काबुक्की करत आहे, त्याला गालीगलोच करत आहे। आम्ही कधीही असा वाक्य नाही केलं। हा, आम्ही हे सांगितलं होतं की वावडे साहब, म्यूनसिपल कॉर्पोरेशन आपके बाप की जागीर नहीं है, म्यूनसिपल कॉर्पोरेशन नियम से चलेगा और आप भी जो है तो नियम के अधीन रहकर जो तो कार्रवाई को अंजाम दे। जब ते शागनमध्ये जे कारवाई झाली होती ते नियमानुसार नाही होती, हॉकर झोन तुम्ही डिक्लेअर नाही केला, सेंट्रल गव्हर्नमेंटचा निर्देश तुम्ही फॉलो नाही केला, हायकोर्टचा निर्देश तुम्ही फॉलो नाही केला, ते फॉलो न करता तुम्ही अशा प्रकारचे धांदल करत आहे आणि आमच्यावर तुम्ही हे आरोप करत आहे की आम्ही शीशभंगच्या कारवाई करणार, आम्ही डिस्क्वालिफिकेशनची कारवाई करणार। साहेब, आम्ही तुमचे हे गिदड भक्तीमध्ये येणार नाही, आम्ही तिथे जाऊन काही लॉ अँड ऑर्डर बिघडायची प्रयत्न केले नाही। इनफॅक्ट आम्ही उलट केला, आम्ही तिकडे जाऊन लोकांची संवाद साधून, हातगाड्यांची संवाद साधून तिकडे त्यांना सांगितले की तुम्ही कोपऱ्यामध्ये उभे राहा आणि वाहन कोंडी इकडे होऊ दे नाही, असे आम्ही प्रयत्न करण्यासाठी तिकडे गेले होते। लोकप्रतिनिधी म्हणून माझी काय जबाबदारी आहे,
माझी जबाबदारी उपमहापौर सारखी नाही ना. हिंदू मुस्लिम JCP आणि जो तो हातगाडी अशी अशी आमची भूमिका नाही. आमची भूमिका हे आहे की आम्ही आमच्या लोकांसाठी कशा प्रयत्न करू शकता, कसा पाणी येऊ दे शकता, कसा रोड बनवू दे शकता, कसं एज्युकेशनसाठी काम करू शकता, कसं शिक्षणसाठी काम करू शकता, कसा हेल्थसाठी काम करू शकता, हे सगळं आमची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. बरं म्हणणं आहे की चुकीची कारवाई झाली चुकी म्हणून अशी फेरीवाले थांबतात, त्यांच्यावर कारवाई आम्ही करत होतो आणि त्यांनी तिथं थांबू नये. ते अनधिकृत आहेत, त्यांनी फेरी म्हणजे फिरून त्यांनी विकावं असं मनपा आयुक्त म्हणतायत आणि असे जर तिथं थांबले तर पुन्हा ती कारवाई केली जाईल असा इशारा मनपा आयुक्तांचा. मनपा आयुक्त साहेब, हॉकर झोन तुम्ही काय नाही बनवत? सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला निर्देश दिलं होतं हॉकर झोन बनवा. स्टेट गव्हर्नमेंटने निर्देश दिला होता हॉकर झोन बनवा. हायकोर्टने तुम्हाला निर्देश दिला होता हॉकर झोन बनवा. तुम्ही हॉकर झोन नाही बनवणार म्हणजे मतलब तुम्ही कोणाला रोजगार देणार पण नाही आणि रोजगार कोणी करणार तर तुम्ही त्याला दंडा जो तो बजवणार हो. हे खरं आहे. हे बरोबर हे चांगलं वाटतं का तुम्हाला? आम्ही कोणाला रोजगार देणार पण नाही आणि ते रोजगार केला तर आम्ही त्याला दंडा मारणार. मतलब काय सांगता कमिशनर साहेब की जे तो तुम्ही रोजगार नको करू, तुम्ही जे तो गुंडागर्दी करा आणि तुम्ही जे तो लूटमार करा, हे कमिशनर साहेब करण्याचा प्रयत्न करत आहे का? आमच्या कमिशनर साहेबला विनंती आहे, हॉकर झोन लवकरच लवकर द्या. त्यानंतर एकही हातगाडी रोडवर आली तर आम्ही तुमच्या सोबत जाऊन त्याच्यावर कारवाई करू ना. बरं, ते आयुक्तांचं असं मत आहे की तुम्ही जो आरोप करताय नगरसेवकाच्या सांगण्यावरून ही सर्व कारवाई करण्यात आली आहे, तर त्यांचं असं मत आहे चुकीच होत असेल, नगरसेवक सांगत असेल ते आम्हाला करणं कामच आहे. आम्ही आमच्या स्पष्ट भूमिका आहे. हे सगळं काय कमिशनर साहेब जे करत आहे ते BJP आणि शिंदे गटचे कठपुतली बनून त्यांच्या आदेशावरून ते हे सगळं काय करत आहे. अगर कमिशनर साहेबला वाटतं की मी चुकीचा कार्य केला तर तुम्ही काय करू शकता कमिशनर साहेब? तुम्ही मला बोलवू तुमच्या कॅबिनमध्ये माझ्या सगळ्या कॉर्पोरेटरला बोलवून घ्या आणि सांगा की साहेब तुम्ही हे चुकीचं केलं, नेक्स्ट टाइम असं नाही करायचे. आम्ही तुमचे सांगण्यावर नेक्स्ट टाइम ते सगळं चूक फिरते केली अजून केली तर तुम्ही आमच्यावर कारवाई कराय ना. तुम्ही माझ्या घराच्या जे तो ज्येष्ठ नागरिक आहे, माझ्या कॉर्पोरेशनचा ज्येष्ठ अधिकारी आहे, तुम्ही आमच्यावर असा खोटा आरोप कसा करू शकता आणि असा FIR कसा करू शकता साहेब? आम्ही काय चूक केली होती? आम्ही कोणाला जीव मारण्याची धमकी नाही दिली तिकडे, आम्ही कोणाला धक्काबुक्की नाही केली तिकडे. मी समीर साजिद बिल्डर 10 वर्ष झाले मला सियासतमध्ये पॉलिटिक्समध्ये. आत्तापर्यंत एकही अशी काही FIR माझ्यावर नाही आहे की मी कोणाला धक्काबुक्की केले, कोणासोबत गैरव्यवहार केले या जीव मारण्याची धमकी देणं हे तो होऊ शकत नाही साहेब. पण तुम्ही असं केलं आमच्या विरुद्ध, आम्हाला हे वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं की आमच्या कमिशनर आमच्यावर असा गुन्हा का नोंदविले. तुम्ही ते गुन्हा प्रूव्ह करू शकत नाही साहेब, तुम्ही करू शकणार पण नाही. आम्ही याच्यामध्ये लीगल ऑप्शन आहे काय आपण एक्सप्लोर करू शकता, आम्ही नक्की करणारच. थँक्यू. आमची बहिणी सोबत जे घडलं होतं त्याचा आम्ही निषेध केला. आम्ही कमिशनर साहेबला स्वतःहून सांगितले की कठोर ते कठोर कारवाई जो तो या विषयामध्ये करण्याची गरज आहे आणि एक्झाम्पल बनायची गरज आहे. आमची पूर्ण नगरसेवक, आमची पार्टी आमची बहिणीसोबत आहे. बहिणीसोबत होता म्हणून नेक्स्ट डे जेव्हा ते कारवाई झाली आम्ही गप्प बसलो, आम्ही तिकडे नाही आलो ना. जेव्हा ते कारवाई झाली आम्ही आमच्या घरीच बसलो होतो, आम्ही तिकडे नाही गेले. का नाही गेले? आमची बहिणीच्या दर्द आमच्या मनामध्ये होतं, त्यावेळी त्याच अनुषंगाने आम्ही तिकडे नाही गेले. परंतु संध्याकाळ होऊ काय झालं, व्हिडिओ व्हायरल झाले. जयस्वाल साहेब MLAच्या मुलगाचे व्हिडिओ व्हायरल झाले, ज्या व्हिडिओमध्ये ते असं सांगता हे तोडा आणि वाघुळे साहेब नाचून जे तिकडे जाऊन ते अतिक्रमण काढलं, ते वटर जे काढलं ते काढलं. पण लोकप्रतिनिधीमधून म्हणून ते नगरसेवक तिकडे कशाला गेला आणि ते गेल्यानंतर वाघुळे साहेब त्याची कशाला ऐकतो हे झाला. त्यानंतर संध्याकाळी व्हिडिओ झाले, उपमहापौरचे व्हिडिओ झाले, ज्याच्यामध्ये ते काय हिंदुंना काही होऊ देणार नाही, ते JCP आणि हातगाड्या आणि टोपीवाले काय चाललं.
कशाला तुम्ही हिंदू मुस्लिम करता? माझे शहरांचे नागरिकांना ना हिंदू पाहिजे, ना मुस्लिम पाहिजे, ना एसटी पाहिजे. माझे शहरचे लोकांना काय पाहिजे? पाणी पाहिजे, रोजगार पाहिजे, एज्युकेशन पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे. हे सगळं माझ्या लोकांना पाहिजे. तुम्ही कशाला हिंदू मुस्लिम करता? जेव्हा त्यांनी हे सगळं केला, एक समाजामध्ये रोष निर्माण झाला की आमच्या समाजाला कशा ते टार्गेट करता, कोणी तिकडे काय केला त्याच्या आमच्या काय लेणे घेणे. पोलिसांनी कठोर कारवाई आमच्यावर करण्यापेक्षा जे तो कमिशनर साहेबांनी जे उपमहापौर आहेत त्यांच्या विरुद्ध काय तुम्ही FIR ना टाकता. ते होते जे शहराच्या वातावरण बिघडवण्यासाठी जे सोशल मीडियावर पोस्ट करत होते. जयस्वाल साहेबचे मुलगा ते सोशल मीडियावर पोस्ट करत होते. जेव्हा ते सगळे काय केले जेव्हा त्यांनी ते केले, आम्हाला आमचे समाजाचं रोष आम्हाला झेलावं लागलं. त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही रोडावर नाही आले ना. आम्ही फर्स्ट कमिशनर सोबत बसून चर्चा केली आणि त्याला आम्ही सांगितलं की साहेब असं आहे, तुम्ही आम्हाला परमिशन द्या. त्यांनी दिली परमिशन. हा एक भाग झाला, मात्र दुसरा भाग असा आहे की तिथे जे टॅक्स पेअर आहे, जे GST भरतात, असे काय सांगा सध्या आपण दंडात्मक कारवाई करत आहात, कशा प्रकारे आणि कशा पद्धतीची कारवाई केली? चालू आर्थिक वर्षामध्ये माननीय आयुक्त महोदयांनी थकबाकी रकमे ज्या मालमत्ता धारकाकडे थकबाकी आहे अशा मालमत्ता धारकांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेशित केलेले आहे. त्याप्रमाणे आम्ही काल रोजी पैठणगेट आपल्या गोमटेश मार्केटमध्ये 1 लाख रुपये थकबाकी असल्यामुळे त्या मालमत्ता धारकाचे दुकान सील केले. त्याच्यानंतर आज रोजी आम्ही खोकडपुऱ्यामध्ये एक मालकाकडे 1,67,000 रुपये होते, त्याची दुकान आत्ता सील केली आहे. आणि नागरिकांना मालमत्ता धारकांना मी असं आवाहन करतो महानगरपालिकेच्या वतीने की आपला थकबाकी कर लवकर लवकर महानगरपालिकेत भरावा. अशी याची कठोर कारवाई टाळावी. तसेच माननीय आयुक्त महोदयांनी यापूर्वी पण महानगरपालिकेच्या वतीनं 95% सूट देण्यात आली होती. त्या सूटचा काही नागरिकांनी फायदा घेतला, पण काही नागरिकांनी मालमत्ता धारकांनी फायदा घेतलेला नाही. त्यामुळे आता त्यांच्यावर जप्तीची कारवाई आम्हाला करावी लागत आहे.